सुरगाणा तालुक्यातील पायरपाडा येथे 3 सख्खे भाऊ व पुतण्याने चौघांनी मिळून वृद्धाला दांडक्याने मारहाण केल्याने वृद्ध ठार झाल्याने या चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या सर्वांना दिंडोरी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे। याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 11 जुलैला संशयित आरोपी पांडुरंग रामू बागुल, गोपाळ रामू बागुल, चंदर रामू बागुल, सोमनाथ चंदर बागुल यांनी भीमाबाई देवराम गावित व देवराम हरी गावित यांना दांडक्याने मारहाण केली होती। 12 जुलैला जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू झाला। आरोपींचा पुतण्या वासुदेव यशवंत बागुल याचे मयत वृद्ध देवराम गावित यांच्या नात्यातील एका मुलीबरोबर प्रेम होते। 11 जुलैला वासुदेव बागुल यांनी प्रेमविरहातून ओढणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती। तुमच्यामुळेच आमच्या पुतण्याने आत्महत्या केल्याचा राग मनात धरत चौघांनी दांडक्याने मारहाण केल्याने वृद्धाचा मृत्यू झाला। 14 जुलैला चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। चौघांना दिंडोरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे। पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित पाटील, शिवराम गायकवाड, चेतन बागुल, कैलास मानकर, जगदीश खुटे, अनिल चारोस्कर तपास करीत आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी बोरगावमधून लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट।